नमस्कार मित्रांनो, मी किशोर कुमार श्रीधर दीक्षित ज्योतिषी. काल आपण वास्तुदोष या विषयावरती कालच्या भागात बोललो होतो. आज आपण त्याचाच दुसरा भाग पुढे कंटिन्यू करत आहोत. तरी आपण लक्षपूर्वक ऐकावा ही विनंती. श्री गणेश आयडमा, श्री स्वामी समर्थ, श्री रेणुका माताय नमः. कार्यकारण भाव असा मूळ मालकाचे शाप, तळतळाट, आत्मक्लेश, मनस्ताप व अंतःकरण पिळवटून आर्ततेने दिलेली शापवाणी अशा शापिष्ट जागेत शांती, समाधान, आरोग्य, लक्ष्मी नांदत नाही. व त्या वास्तूत राहणारी माणसे वेड्यासारखी कष्ट करतात पण आनंद उपभोगू शकत नाहीत. कार्यकारण भाव समजून घेण्याची प्रवृत्ती नाही. त्यामुळे चांगली नांती घराणी या दोषामुळे नामशेष होतात. या शाप विमोचनार्थ दान, यज्ञ, तप हे मार्ग असून पुन्हा पुन्हा वास्तुनिक्षेप न करता वास्तुशांती करणे, अन्नदान करणे, ग्रहयज्ञ व नवचंडी हवन करणे, पंचमहायज्ञ करणे. वरील शाप तळतळाटाप्रमाणे वास्तुदोषाला आणखी काही कारणे आहेत. ते घर आय व्यय योग्य साधलेले नसते, घर व्याघ्रमुखी गौमुखी असणे, प्रत्येक दरवाजा व खिडक्या हे आय व्यय प्रमाणे नसणे, घराचे खांब हे उलटे सुलटे बसविणे, म्हणजेच वनस्पतीची ज्याप्रमाणे वाढ होती त्याप्रमाणे तिची प्रस्थापना करायला पाहिजे किंवा करायला असायला हवी. झाडांचा बुंदा जमिनीकडे व शेंडा आकाशाकडे. शेंडा उभा करताना लाकूड, आढे, वासे हे उभा करताना त्यांचा बुंदा खाली व शेंडा आकाशाकडे अशा नैसर्गिक परिस्थितीत करावे लागते. ते न करता उलटसुलट करणे हा दोष तयार होतो. तसेच माथेशूल यांचे बरेच प्रकार आहेत, पण साधारण चौकटीच्या मध्यावर खांब देणे, सराईच्या जोडावर खांब देणे इत्यादी आढ्यांचे लाकूड, शेंडा, बुडूक उलट सुलट न करता एक दिशेला शेंडा करणे, घराचा मुख्य दरवाजा समोरच्या घराचा चांदा असणे हा दोष आहे. तसेच बांधकामातील खालच्या चौरसीप्रमाणे व आयव्ययाप्रमाणे घर भिंती न्यायच्या असतात. ते तळाचे व वरचे माप आयव्यय सारखे ठेवायचे असतात. तळाचा वलंबा व आढ्यापर्यंत सारखी ठेवायचा असतो. बरीचशी माणसे वरच्या मजल्याचे बांधकाम आतून वा बाहेरून तोडतात. आतून तोडलेले चालते, बाहेरून चालत नाही. त्याचे खालचे आय व्यय नकळत चुकतात. आय व्यय हे बाहेरील मापाचे असतात. सर्व भिंती पार्टिशन संपूर्ण वलंब्यात काम केलेले असावे. दोरी वलंबा जर सुटला तर काही दिवसांनी ती इमारत पडते. माझघर, ओसरी, पडवी यांचे सर्व दरवाजे एका दोरीत असू नयेत. असल्यास दोष समजावा. हे सर्व शिल्पशास्त्राप्रमाणे दोष आहेत. त्यांना वास्तुशल्य असे म्हणतात. यांचे पितरार्थ खालील उपचार आहेत. यांच्या परिहारार्थ खालील उपचार आहेत. वरील दोष दुरुस्ती करताना घराची पुन्हा डागडुजी न करता वास्तुशल्य प्रित्यर्थ एक वास्तुशांती करणे. हे कर्मकांड करताना त्या होमात प्रत्येक महत्वाच्या पूजेआधी वास्तुशल्य प्रित्यर्थ म्हणून संकल्प आवाहन करायचे असते. तसेच त्या वास्तूत नवचंडी पाठ अथवा हवन करून त्या दोषाचा उपद्रव किंवा होणारे दुःख कमी करता येते. ज्या घरात वंशात कुणी राहिलेले नाही असे वास्तू, ज्या वाड्यात काही अतिजागृत देव दैवते आहेत व त्यांची उपासना केली जात नाही, ज्या जागेत मुंजा, पीर, मर्याई असे खडतर दैवते असतात, त्यांची पूजा घडली नाही तर ते कोपतात. ज्या घराची पूर्वजांनी धन पुरलेले असते, तो अचानक मेलेला असतो व त्या धनाच्या वासनेने त्या जागेत अदृश्य रूपाने तो फिरतो, अशा जागा, वरील दोषांच्या जागा शक्यतो टाळाव्यात. पण चुकून जर वास्तव्य झाले तर बंदोबस्त करता येतो. तो खालील प्रमाणे: त्या देवतांचे नित्य नैमित्तिक पूजा नैवेद्य करणे, त्यांना संतुष्ट ठेवणे, गायत्री, महामृत्युंजय, गुरुचरित्र व नवचंडी यांची अनुष्ठाने करणे. काही जारण मारण करणाऱ्या लोकांनी त्या घराची उंबरे, दारे यांची वेडीवाकडी पूजा करून नवीन दोष लावणे. तसेच त्या वास्तूत राहणाऱ्या व्यक्तीचे ज्ञात अज्ञात शक्तीचा प्रतिकारासाठी संरक्षण म्हणून व्रत वैकल्य आदी कुलधर्म, कुलाचार आणि
कोणतेच धर्मकृत्य न करणे ह्यामुळे वास्तुदोष व अशांतता निर्माण होते. यासाठी कुलधर्मकुलाचार करणे, पंचमहायज्ञ करणे, जारण मारणादी प्रयोगाच्या उच्चाटनासाठी गुरुचरित्र, नवनाथ, रुद्रगायत्री यांचे द्वार सेवा करून दोष घालवता येतो. कुणाही सज्जनाने आपण राहत असलेल्या जागेचा वरील सर्व बाजूंचा विचार करून जर वरीलपैकी काही दोष असतील तर चिंतन मनन करून व सांगितलेल्या उपायांची योजना करून आपली त्या दोषांतून सुटका करून घेऊन कुटुंबात सौख्य, समृद्धी, शांतता आणावी. वरील कोणताच उपचार जर करता आला नाही तर कुटुंबातील प्रत्येकाने 3 महिन्यात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 6 लक्ष जप त्या जागेत करावा. ह्या जपतपाने सुद्धा वास्तूत आनंद निर्माण करता येतो. मित्रांनो, आज आपण वास्तुशास्त्र हा विषय इथेच संपवत आहोत. दुसरा भाग आज झालेला आहे. जर आपल्याला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.